आतापर्यंत आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघितलेले 101 षटकार देखील आपण बघितलेले. 4 षटकांचा सामना, दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. सामन्याची सुरुवात. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. व्हेरी फर्स्ट बॉल स्लाइस केला, बॉलला बॅकफुट पॉइंटला रेस लागली. बॉल धावतोय पुढे, क्षेत्ररक्षक मागे आणि तसेच ते दोघेही सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगली सुरुवात आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये ज्याचा बॅट मधून 41 धावा आल्या होत्या, खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पडल्याबरोबर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. कर्जतचा कव्हर क्रिंग पहिल्या मॅच मध्ये मात्र एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रॉंग बॅटिंग केली होती. कल्पेश साळुंखे आणि कुशल गुरवला आपण पाहतोय आघाडीला. पारंपरिक जोडी आहे शिवशक्ती कडावची. दुसऱ्या बाजूने कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज भावेशचं. भावेश विषय मिड ऑन आणि मिड ऑफ लातमध्ये ठेवलं. 2 कोन मध्ये फिल्डर आहेत. बॅकफुटला थांबलाय, लेट खेळला, कट केला बॉलला, डीप थर्ड मॅन, मक्खन आउटफील्ड आहे. चेंडू थांबणार नाही सीमा पार. दुसरा चौकार. करायचं तर करायचं काय, बिकॉज पॉवर प्ले मध्ये खास करून ऑफ स्टंपचा बाहेर लाईन नेहमी शोधत असतो गोलंदाज. पण ऑफ साइड इतकी स्ट्रॉंग आहे. लेग साइड आहे पण डीप मध्ये फिल्डर पाहतोय, जज करतोय. हवेमधून आलेला चेंडू टिपलाय त्याने आणि धक्का देतोय पहिला. नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडावला. मागच्या मॅचचा नायक हिरो या मॅच मध्ये फक्त 8 धावांची खेळी. कल्पेश साळुंखे बाद. फार चांगला झेल जो आता आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. वेल जज कॅच ऑस्ट्रेलियन स्टाईलने. शोल्डर लेवलला हाताचा पिसारा फुलवत असताना कर्णधार रोशनने टिपलेला झेल. कल्पेश साळुंखे मात्र 8 धावांची स्फोटक खेळी होती. कारण पहिल्या 4 बॉलमध्ये 8 जोडल्या पण त्याची विकेटी पडते. नवीन फलंदाज येतोय विशाल पोखरकर. ओहो, आत आलाय की सरळ गेला. अंपायर्स आपल्याला सांगतील इट इज व्हाईट बॉल, म्हणजे चेंडू सरळ गेलाय. जर तो आत आला असता तर कदाचित इथे व्हॅलिड बॉल असता, तो ग्राह्य धरला आपण असता. पण या वेळेला मात्र तो बाहेर. खोलात आहे, एज आहे. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये सिंगल मिळेल इथे सहजरित्या. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. टोटल स्कोर आपण बघितला तर तो 10 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे मर्यादित लिमिटेड ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होतच. इवन चेंडू जरी चांगला असला तरी फटके बनवत असताना आपण मॉडर्न डे क्रिकेटर्सना बघितलेले आहेत. सर्रासपणे शफल होतात, सर्रासपणे आपण स्विच हिटचे फटके बघितलेले आहेत, फॉलिंग स्वीप आपण बघितलेले आहेत, हेलिकॉप्टर आपण पाहत आलेलो आहोत. आता बॉलच बॅक. बॉल निसटला जसा संधी आहे. डेरेक हिट. नाराज आहे कर्जतचा वंडर बॉय. कदाचित विकेट जाऊ शकते का पाहूयात. ऑनग्राउंड अंपायरचा थर्ड अंपायरकडे डिसिजन. क्लोज डिसिजन आहे आणि इम्पॉर्टंट देखील. पण कुशल गुरवची बॉडी लँग्वेज सांगते की मी आउट आहे.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूयात. बॅट हवेमध्ये आणि चुकी केली, कारण कुशल गुरव एक नामवंत फलंदाज आहे, पण जेव्हा जेव्हा आपण या सर्व गोष्टी पाहतो, बॅट्समन आउट आहे. येस, जेव्हा आपण क्लोज डिसिजन पाहत असतो, कुशलने चुकी काय केलेली आहे की त्याने बॅट ड्रॅग केली नाही, हवेमध्ये बॅट होती आणि फार चांगलं क्षेत्ररक्षण आपण जे बघितलं मिडॉनच्या फिल्डरकडून. बाली बॉलच्या हातामधून चेंडू निसटला, कुशलचा कॉल होता, खाली मान होती, धावत होता जीवाच्या आकांताने, पण तो पोहोचला नाही. हवेमध्ये बॅट आणि थेट मधल्या यष्टीवरती बालीचा बॉल. वा बाली, धावा 10, विकेट पडले 2. आता मात्र अभि देवगरे आणि विशाल पोखरकरला धावसंख्येचा डोंगर पोखरायचा. धावा त्यांना बनवाव्या लागतील. पहिलाच डाव आहे ज्या बेस्ट ऑफ बोरशी तिने मागच्या मॅच मध्ये मंगलमूर्ती विराथनला धावसंख्येला चेस करत असताना जी बॅटिंग केलेली आहे, बॉलिंग ही फार सुंदर होती. मात्र इथे पाहूयात आता पुन्हा एकदा तशी गोलंदाजी पाहायला मिळते की शिवशक्ती कडावचे हे मिडल ऑर्डर मधले फलंदाज हल्ला बोल करतील. अभि आलाय, स्लाइस केलं बॉलला, चांगला फटका, ऑफस्टंपचा बाहेर होता, जागा बनवून थोडंसं फंबल, त्याचा फायदा होईल कारण डीप बाउंड्री आहे, तिथून थ्रो येईल तोपर्यंत दुसरी धाव सहजरित्या होईल. अभि हे सांगतोय विशालला की कॉर्डिनेशन गरजेचं आहे, पॅव्हलियन मधून तुम्ही आवाज देऊ नका, कदाचित मिसअंडरस्टँडिंग आमची होईल आणि त्यामुळे विकेट जाऊ शकते जी मागच्या मॅच मध्ये गेली होती. धावसंख्या 12 वर होती. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला बहुतांशी पाहायला मिळतात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, पण उर्वरित 9 तिकडून ते देखील खेळतच असतात पॅव्हलियन मधून. हो, हॅमर केला एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, फोर्सने फटका, षटकार. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील महत्त्वपूर्ण खेळ आपण अर्जुन बांगरचा बघितला. ऑन साइडला बॅटचा चेहरा बंद केलाय, ड्राईव्ह करतोय, डीप मधून फिल्डर वेगाने आला, थोडंसं फंबल, कदाचित मुद्दामून सोडला की काय. सेकंडचा प्रयत्न करत्या वेळी चान्स मिळेल रनआउटची. ही चान्स मी IPL मध्ये बघितली होती, जेव्हा मुंबई इंडियन्स कडून खेळत असताना कायरन पोलार्डने लॉंग ऑनला बॉल सोडला होता, पण समोर धोनी होता आणि त्याने दुसरी रन घेऊन देखील दाखवली होती ती कायरन पोलार्डला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19. चांगली सुरुवात आहे. विकेट 2 जरी पडले असल्या तरी धावांचा वेग आहे नितेश ट्रेडर शिवशक्ती कडावचा. ऑफस्टंपचा बाहेर थांबलाय, जागेवरती उभा राहिला. येस, इट इज व्हाईट बॉल. स्कोमोज ऑन 20. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय प्रगतीपथावर. हे दुसरं षटक आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. 4 षटकांचा डाव आहे आणि दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. पंच केलाय, यावेळेला मिस टाइम, डीप मध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला पोहोचला, लॉंग ऑफ साईड, चांगल्या झेलने डाव संपला पोखरकरचा. तिसरा धक्का शिवशक्ती कडावला.
धावसंख्या आपण जर बघितली तर ती 20 या आकड्यावरती आहे. ओहो, ब्लाइंड स्ट्रोक, राईज झाला बॉल. अर्जुन बांगर, तिखट चेंडू होता, तिखट बाउन्सर, मसालेदार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, चेंडूवरची नजर हटली होती पूर्णपणे फलंदाजाची. डॉमिनेट करणारे आता ही बॉलिंग. सफल झाले पण स्ट्रोक साठी त्यांना जागा बनवता आली नाही. एक्स्ट्रा पेसने अर्जुनचा बाउन्सर मागचा. ऑफ स्टंपचा बाहेर बॅट आली फ्लो वरती, पण व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. हवेमध्ये काही काल होता चेंडू. शॉर्ट कव्हरला तो फील्ड केला जाईल. मिळते एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 21 वरती. अर्जुनचं कमबॅक पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा खर्च झाल्यानंतरचं त्याचं कमबॅक पुढच्या 4 बॉलमध्ये आल्या त्या फक्त 3 धावा आणि महत्त्वपूर्ण विशाल पोकरकरची विकेट देखील त्याने मिळवलेली आहे. या डावामध्ये आता अभि देवगरेवरती जबाबदारी वाढलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये कल्पेश साळुंकेच्या खेळीने त्यांनी धावसंख्येला चेस केलं होतं, मात्र या मॅचमध्ये धावा बनवायच्या जितक्या जास्त बनतील तितकं मात्र ॲडव्हान्टेज असेल. सेकंड इनिंगमध्ये त्यांच्या गोलंदाजांना अभिला देखील माहिती आहे, शिवशक्ती कडावच्या प्रकाशला देखील माहिती आहे पार्टनरशिप बिल्ड करायचं आहे. पण मी अर्जुन बांगरचं कौतुक करेन बिकॉज फर्स्ट 2 बॉलमध्ये 8 धावा खर्च झाल्यानंतरचं त्याचं कमबॅक इंटरेस्टिंग होतं या डावामध्ये. VIP डाईस आपण पाहता या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपण पाहतो आदरणीय महेशजी ठाणगे साहेब, उद्योगपती बदलापूर आणि बरेचशी मान्यवर मंडळी सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. संतोषजी म्हात्रे साहेब, बदलापूर वांगडी क्रिकेट असोसिएशनचे आपले सन्माननीय उपाध्यक्ष. क्रिकेटवरती प्रेम आहे म्हणून आज मंडळी आपल्या मंचावरती उपस्थित आहे क्रिकेटचाच हा रणसंग्राम पाहण्यासाठी. नाव बॅक टू द क्रिकेट. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात करण्यात आलाय. रोशन स्लोवर वन होता पहिला. लुआ फुल टॉस ऑन साईडला अटेम्प्ट केला. अभिचा सेकंडचा प्रयत्न होता पण थांबावा लागेल. गुड थ्रो अँड गुड फिल्डिंग. अर्जुन बांगर पुन्हा ॲक्शनमध्ये. शहापूरचं क्रिकेट इंट्रोड्यूस करणारी टीम आहे. बेस्ट ऑफ बोरशेती, गोठेकर बी असेल, जे असे काही नामवंत संघ आहेत जे आपल्या तालुक्याला रिप्रेझेंट करत असताना इंट्रोड्यूस करतात की आमच्या तालुक्यामध्ये कसं क्रिकेट खेळलं जातं. धावा धावफलकावरती 22. उद्योगपती आदरणीय योगेशजी म्हात्रे साहेब यांचं नुकतंच आगमन झालं. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. शिवसेना युवा नेते वरुणजी वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024. दरवर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. याच डेटला दरवर्षी आपण ही स्पर्धा पाहत आलेलो आहोत. धावा 23. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, फार बाहेर आणि निघालाय बॉल. इट इज वाईड. धावा धावफलकावरती 24. करंट रन रेट 11.08 दाखवतोय. प्रोजेक्टेड स्कोर सध्या शिवशक्ती कडावचा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय तो 44 दाखवतोय. पण त्यापेक्षाही पुढे जायचंय शिवशक्ती कडावला तर त्याचा आतमध्ये थांबवायचं आहे ते बेस्ट ऑफ बोर शेतीच्या गोलंदाजांना. स्वीट हिट. त्याने बघितलं अगोदरचे दोन्ही चेंडू बाहेर टाकतोय, त्यांना तिथून बाहेर काढतोय आणि या वेळेला स्वतःला स्विच करून मारलेला एक देखना स्विच हिट. डीप थर्ड मॅन सीमा पार. देवघरेचा दमदार षटकार. फटका होता अभि देवघरेचा. पहा अगोदर शफल झाला, बॉल जसा रिलीज केला स्वतःला स्विच केलं त्याने, स्थान चेंज केला आणि हा देखणा फटका मिडल ऑफ द ब्लेड. डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. वेळ जास्त चाललाय. बेस्ट ऑफ बोरशेती लक्षात घ्या. आपण मॅनेजमेंट टीमची तुम्हाला सूचना असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 34. 30 धावा धावा फलकावरती. 2 वाईड आले. तिसराही बॉल ऑफ स्टंपचा बाहेरच निघत होता आणि त्याला तिथून पाठवलंय डीप थर्ड मॅनला. इंटरेस्टिंग बॅटल आहे. रोशन वेखंडेचा विरुद्ध अभि देवघरे. ऑन साइडला ग्लान्स केला बॉलला. फार चांगला फटका गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन आउटची संधी. थ्रो येतोय. अभि येतोय. धावा पूर्ण होतात 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे जाईल स्कोमोझॉन. 32 32 धावा. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 आलेल्या आहेत. ही ओव्हर सध्या प्रोडक्टिव्ह होते ती बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती कडावसाठी. जर विकेट आल्या आणि या क्षणाला मी म्हणेन अभि देवगरेची विकेट इम्पॉर्टंट आहे बोरशेतीसाठी. त्या विकेटसाठी रोशन वेखेंडे चान्स गेल्या तरी मात्र शंका नाही. कवसला आतमध्ये बोलवलंय तर डिपिश बॅकवर्ड पॉइंट लेग फिल्डर सेट करण्यात आलेल्या स्विच हिटसाठी. मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बाहेर फिल्डर. थर्ड मॅन फाईनल गात ऑन साईडला 3. पुढे आलाय हवेमध्ये कवसला फिल्डर. ओहो कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न होता. सेकंडचा कॉल आहे अभिचा. चान्स घेतली होती रोशनने. मी अगोदरच म्हणालो की इथे गोलंदाज चान्स घेणारे विकेटसाठी तेच घडलं. स्टेप आउट. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता अभि देवगरेचा. आर्कमध्ये यावेळेला दिला नव्हता गोलंदाज रोशनने. स्क्रीनवरती थोडासा आता दमलेला देखील पाहतोय अभि. पण 19 बनवलेल्या आहेत. षटकार चौकार येतात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्टी करतोय अर्जुन. काही चर्चा करतोय कारण या क्षणाला त्यांनाही माहिती आहे विकेट इम्पॉर्टंट आहे. जरी विकेट आली तर धावासंख्येला फुल स्टॉप आपण लावू शकतो. जरी विकेट आली नाही तर धावा वेगाने जाणार आहेत. 34 34 धावा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. पुन्हा स्वतःला स्विच केलं होतं पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. स्ट्रायकिंग अँड डायरेक्ट हिटचा प्रयत्न तोही मिस. अंपायरचा इशारा बाहेर. सिंगल मिळते. फार सुंदर अंपायरिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे अंपायर्स शेखर सर आणि योगेश सर. 35 प्रशांत सर देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. ही त्रिमूर्ती आहे या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये आमचे 3 अंपायर्स. पुन्हा बदलाव आपण पाहतोय मात्र आता स्ट्रायकिंग एंडला प्रकाश आहे. अभिची साथ त्यालाही द्यावी लागेल. एका बाजूने आक्रमकता अभिने सिद्ध केलेली आहे तर 3 बॉलमध्ये 2 प्रकाशच्या बॅटमधून. टॉप एज हवेमध्ये बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेगला विकेट किपर पोहोचेल का? पोहोचला होता पण कॅच ड्रॉप झाली. चांगला प्रयत्न. विकेट किपरचा दावा मिळता 2. अभिकडे स्ट्राईक असेल. 3 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करणाऱ्या नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडावची धावसंख्या 3 गडी बाद 37 धावा. ड्रिंक्सची मागणी जरूर करतायत अंपायर्स. लवकरात लवकर आपण पाणी घेऊन जा. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक आपण तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया सुमधुर संगीत. कॅप्टन आपण टॉससाठी या. टीम देवरून आणि मोहाची वाडी 2 टीमचे कॅप्टनला विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. बळवंत चला टॉससाठी यायचं आहे. आणि अमोल चव्हाण मोहाची वाडी आपणास विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर या. आपण सर्वजण एन्जॉय करतोय शाहूराचे मित्रमंडळ नवीन वडवली आणि कुमार वरुणजी वामन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक 2024. फार सुंदर आयोजन आहे. नियोजन तितकंच पारदर्शक. आमच्या मॅनेजमेंट टीमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण मागचा सामना ज्यामध्ये विराथन मंगलमूर्ती विराथन सफाले पालघर विभागातील संघ आहे आणि फार दूरवरून संघ आपल्याला पाहायला मिळतात. भागरे बॉलिंगसाठी आलेल्या. प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने डेरेक हिटनं कुशल गुरवला पॅव्हलियनचा रस्ता दाखवला होता तो आता गोलंदाजीसाठी आलाय. तर समोर अभि देवगरे. इंटरेस्टिंग बॅटल. स्लॉगरला सुरुवात. पहिला स्लॉग हिट. पॉवरफुल पुल. अभि देवगरे. अभिनय तो कभी षटकार.
हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड ताकद होती या फटक्यामध्ये आणि स्वागत केलंय बाली भागरेचं. भारदस देवघरेचा पहिला षटकार. स्कोमॉज ऑन 43. ओ लाईन खराब. लेग स्टम्पला फुल टॉस होता पण कॅपिटलाइज करूच शकला नाही अभि. सिंगल इथे पूर्ण होत असताना येस ऑन कॉर्ड अंपायरने आता ऑन कॉर्ड अंपायर वेस्ट साठी आता आपण थर्ड अंपायरकडे जाऊयात. चेक करण्यात येईल. टेनक्रिक 9 कॅमेऱ्यांचा ही स्पर्धा टेलिकास्ट कर द्या. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती जरूर डिसिजन नंतर आपण पुन्हा तो पाहणार आहोत. एक 1,37,000 इतकी यूट्यूब फॅमिली आहे टेनक्रिक या वाहिनीची आणि कुणालजी मात्रे यांची घरची स्पर्धा आहे. त्यामुळे आज या स्पर्धेचं टेलिकास्ट ज्या पद्धतीनं होत आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या स्पर्धेला ग्लोबल करायचं असेल तर बहुचर्चित करायचं असेल तर जरूर तुम्ही टेनक्रिक सोबत कॉन्टॅक्ट करा. 43ला 3 सध्या ही परिस्थिती आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. मात्र पाहूयात डिसिजन काय असेल. लेग स्टम्पची लाईन नव्हती. चेंडू कुठे अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. ऑन स्क्रीन आपण सध्या अभिला पाहतोय. अभिची बॅट फिरते. चेंडू कुठे अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट इज फेअर बॉल. फेअर डिलिव्हरी. डीप होत होता पहा. क्रीज मध्ये ऑलरेडी उभा आहे अभि. दॅट्स वाय अंपायरने डिसिजन घेतलेला आहे. थाय लेवलला चेंडू अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. सो इथे एकच धाव मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली ती पुढे 44. खेचून मारला डीप मध्ये. फिल्डर नाराज आहे. नो चान्स फॉर फिल्डर. सीमा पार. षटकार. मात्र इथे आलाय हा षटकार. खेचून मारला प्रकाशने. 50 धावात. यावेळेला मात्र शफल होऊन चुकी केली का असं त्यालाही वाटलं असेल. गोलंदाजाचं कौतुक असेल या बॉलवरती बिकॉज त्याने फॉलो केलं. बोटं फिरवली होती. पडल्याबरोबर फलंदाज जसा शफल झाला होता त्याच्याच दिशेने बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर ऑन 51. 51 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ही ओव्हर प्रोडक्टिव्ह आहे बिकॉज पहिल्या 4 बॉलमध्ये 14 धावा जोडलेल्या आहेत. त्यामध्ये अभि देवगरेचा एक षटकार, प्रकाशचा एक षटकार, दोघांचा बॅटमधून एक एक सिंगल. लॉंग ऑन डीप आहे. मिड विकेट डीप आहे. डीप स्क्वेअर लेग. लॉंग ऑफ. डीप स्वीपर कव्हर. बाली भागरे. एज कॅच ड्रॉप. इनर एज होती आणि चेंडू वेगाने चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. धडक मारतोय साइड स्क्रीन वरती. अजून आणि व्हायला पाहिजे होते विकेट किपर कडून. ऑलरेडी 4 बॉलमध्ये 16 धावा माफ करा 14 आलेल्या आहेत आणि इथे आता एक चौकार येतो म्हणजे 18 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आणि शिवशक्ती कडाव 55 वरती. 55 शेवटचा चेंडू इनिंग मधला. फ्लिक केला. डबलचा कॉल आहे अभिचा. डीप मधून फिल्डर येतो अर्जुन. त्या अगोदर रोशनला पण पाहतोय. चांगला थ्रो आणि फलंदाज रन आउट. सो ओव्हरऑल आपण जर बघितलं तर आता डाव संपला पहिला. नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडावने बनवल्या 56 धावा. विकेट पडले 4 आणि टार्गेट आहे आता बेस्ट ऑफ बोरशेती समोर 57 धावांचं.
साठी यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. इथे टीम झोटिंग देव देवरूनचे कॅप्टन बलवंत दाखल झालेत. विनंती आहे टीम श्री 11 मोहाची वाडी धरेंद्र गोमारी पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अमोल चव्हाण यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. टॉससाठी या. येस, देवरुंग टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. त्यामुळे टीम मोहाची वाडी जर तुम्ही उशिराने येत आहे आणि जर खेळपट्टीवरती पहिला चेंडू आदळतोय तर तुम्हाला काही धावांची चेंडूची पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. एका चेंडूची पेनल्टी देण्यात येईल आणि अधिकचा उशीर जर केला तर चेंडूमध्ये वाढ देखील होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. मोहाची वाडी टीम कॅप्टन, आपला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, कारण आपण याचसाठी विनर देखील सामना खेळवतो जेणेकरून दूरवरून संघ येतात. परंतु आज आपण विचार केला तर देवरूज संघ भरपूर दूरवरून आता दाखल झाला आहे. जवळजवळ बापगाव जवळून हा संघ इथे मात्र दाखल होता. भिवंडी तालुक्यातून संघ दाखल झाला आहे. त्यामुळे आता विनंती आहे टीम मोहाची वाडी, आपण देखील टॉससाठी लवकरात लवकर या. नितलस गावचे कृष्णा पाटील साहेब यांचाही शुभ आगमन झाले. विनंती आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू. मोहाची वाडी टीम कॅप्टन, टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. यस, यायचं आहे. पानटीचं नाव ऐकल्यावर भले भले धावत येतात आणि हे नवीन बडवली आहे. उपाध्यक्ष साहेब नेहमीच काटेकोरपणा तुम्हाला पाहायला मिळेल संतोषजी भात्रे साहेबांच्या माध्यमातून. आणि 3 दिवस खरं तर शिस्तीचं वातावरण आपण सातत्याने या मैदानावरती पाहिलं आणि अमोल चव्हाण यांनी देखील सांगितलं होतं की दिलेल्या वेळेवरती आम्ही पोहोचू, टॉस करण्यासाठी आम्ही येऊ इनिंग ब्रेकमध्ये. आणि आता कॅप्टन दाखल झाला, यायचं आहे, टॉस आम्ही करू. वेलकम, स्वागत आहे तुमचं देखील बदलापूर नगरीमध्ये. ज्ञानेश्वरजी सवारे यांना विनंती करतो, जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करू टॉस. नाणेफेकीचा कौल. आज मुख्य व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे मंडळी तुम्हाला पाहायला मिळतील सातत्याने. एका बाजूला कर्जत तालुका तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुका अशी मॅच आता तुम्हाला पाहायला मिळेल. हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकला टीम देवरुंग संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आम्ही जोडले जाऊ. धन्यवाद. हॅलो बाय चेक. 56 धावा बनवलेल्या आहेत. फार चांगली बॅटिंग कुशल आणि कल्पेशच्या विकेट नंतर अभि देवघरेची राहिली आणि प्रकाशने त्याला चांगली साथ दिली. 56 धावा बनवल्यानंतर 57चा चेस करण्यासाठी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये येते ती बाली आणि त्याच्या सोबतीला भावेश. बोरशेती विरुद्ध कडाव असा सामना आपण पाहतोय. म्हणजे कुठे जाऊ नका पाहत रे स्पर्धा. स्वर्गीय केशव बारको मात्रे स्मृती चषक 2024 आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल ऐकूयात आवाज पुन्हा एकदा बदलापूरचा. वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर, राहुलजी चव्हाण सर. थँक्यू. थँक्यू सो मच. आता सुरुवात. पहिला बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल, हिट बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर.
पहिल्या बॉलवरती नजाकत, दुसऱ्या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार, षटकार. Quality sound check. सत्तावन्न धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. कुशल गुरुवरती आक्रमण चढवलाय बाली भागरेच्या बॅटमधून. अजून एक बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. स्कोरलेगचा खेळाडू पुढे सरकतोय. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये 2 धावा मिळतील शंकाच नाहीये. डीप मध्ये थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहिलं. 2 धावा इथे मिळाला. टीमची टोटल 12 या आकड्यावरती जात असताना आज अभि देवगरे काय खेळ खेळलाय. खरं तर संघ अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या तो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. संघाला गरज होती आणि अभिने सांगितलं अभिनय तो कभी नाही आणि त्याच्या बॅटमधून धमाके आपण पाहिलेत. का बॅटिंग केल्या. कुशल गुरव 2 धावा ते देखील खर्च करतोय. 12 धावा त्याने खर्च केल्या. थोडासा मागणा आता तो देखील ठरला या मॅच मध्ये, कारण 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बाली भागरेला तुम्ही पाहता खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. मागील मॅच मध्ये भारत मॅचचा किताब त्याने स्वीकारला. राईट मोर द विकेट. इथे चेंडूला सोडून दिला. पाहिलं होतं ऑफस्टिकच्या बाहेर लाईन खराब आणि इशारा येतोय पण त्याचा वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. BD 11 बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ मैदानावरती खेळतोय. खरं तर विवेकदादा तरे जे आषाढीचे आहेत उल्हासनगर यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. गोलंदाज तयार. अजून एक चांगला फटका. आडवा बाटनं खेचला. डीप स्कोरर लाईक बाउंड्री. लाईनच्या बाहेर दन दन करत बॉल चालाय सीमा पार. धावा 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असणार आहे हे देखील पाहावं लागेल. मागील मॅच मध्ये 12वा खेळ आपण पाहिला होता तो आता 11 मध्ये खेळतोय. दर्शनला आपण पाहिलं होतं जो 12वा खेळाडू होता, परंतु आता इन मध्ये तो देखील दाखल झाला. चांगला क्रिकेट त्याला देखील खेळावा लागेल जर जागा तिथे कायम ठेवायची 11 मध्ये. गोलंदाज कुशल. फुल टॉस बॉल. फटका चांगला. एक्स्ट्रा खबरला. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बघता बघता बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाली भागरेच्या बॅटमधून येतोय चौकार. अलोन द कार्पेट गॅपमध्ये खेचलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षकाच्या मधून मोठी दरी. त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बघता बघता बॉल गोलीच्या बेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौक. वरती पहिल्या षटकामध्ये कुशल गुरवडा नाराज केलाय. बॅटिंग करत असताना देखील कुशल लवकर बाद झाला आणि आता देखील तुम्ही पाहता गोलंदाजी करत असताना 25 धावा कुशलने खर्च केल्या. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धावाची गरज आहे या मॅचमध्ये. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. बाली भागरे त्याच्या साथीनं भावेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडू फेस केले. बाली भागरेनं 24 धावा त्याच्या बॅटमधून 1 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहिली आहे. 25 धावा त्या फलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं घेऊन आता गोलंदाजी मार्कवरती नीतू येतोय. नीतू माळी
षटक क्रमांक दुसरा आता दस्तरा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, फक्त दिशा दिले, पुश करो, खुश रहो. परिस्थिती आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक पाठमोरा कल्पेश साळुंके, स्वतः संघनायक. बॉल नाही थांबणार, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. खर तर जी सुरुवात केली बाळी भागरेनं, ती सुरुवात आता भावेश देखील करतोय. 29 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस देखील एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय अभि देवघरे, चेंडूला अडवलाय. 2 धाबा इथे देखील मिळतात. कव्हरला खेळाडू आहेत. बाली भागरेला तुम्ही पाहताय, तिसऱ्या धाबा एकपटण्याचा प्रयत्न त्याचा कुठेतरी फसला होता, परंतु बाल तो बचावला. दरम्यान इथे देखील 2 धाबा. कॉलिंग थोडंसं मी म्हणेन चुकलं होतं, परंतु पुन्हा एकदा स्वतःला सावरलं आणि आता याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 31. 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 षटकांची मॅच. अजून या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 16 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 27 धाबांची गरज, 26 धाबाची गरज. वापिसाबी एक धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. थ्रो थोडासा वाईट जरूर आला, परंतु 12च्या वेगानं एक धाव एक पडली. बाली भागरेला स्ट्राईक हवी आहे, माहिती आहे बालीला. जितका काळ तो खेळपट्टीवरती टिकून खेळेल तितक्या धावा वेगाने वाढतील आणि त्याच अनुषंगाने आता तुम्ही पाहता धावपला पुढे सरकत असताना अर्जुन बांगरला आपण पाहिलं, जो मात्र नेहमीच सलामीला येत असतो, परंतु आज वनडाऊनच्या भूमिकेत त्याला आपण मागील मॅचमध्ये देखील पाहिलं. गुरदाज नीतू हेलिकॉप्टर सारखा इथे मात्र फटका पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु पुन्हा एकदा 2 धाबा इथे देखील मिळतील. आक्रमणाची गरज होती पहिल्या षटकामध्ये, त्यामुळे आपण पाहिलं आक्रमण जरूर केलं. 25 धाबा तिथे एकवटल्या आणि आता तुम्ही पाहताय सिंगल डबलने हा सामना जिंकू शकतो. याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होतीये. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलला आता प्राधान्य देत असताना धावफलक पुन्हा आता पुढे सरकेल. 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. नीतूला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी तो करतोय. आतापर्यंत एक मोठा फटका जरूर आला पहिल्या बॉलवरती, परंतु पुन्हा एकदा शांत ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नीतू करतोय. त्यांना देखील 9 धाबा आतापर्यंत खर्च केल्या. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. स्टॅकिंगवरती बाली भागरे. मोठा फटका खेचायचा होता, मोठ्या ब्लॅकलिपने खेचला होता, परंतु नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती नव्हता. तर मान एक चिकी सिंगल इथे देखील मिळते. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 35 धाबा जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये टार्गेट 57 धाबांचा, त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये आपण जर पाहिलं 22 धावांची गरज. शेवटचा बॉल. 10 धाबा नीतूने आतापर्यंत खर्च केला. फुलटॉस होता, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल मेल. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. थ्रो थोडासा वाईड आला, परंतु लगेच इथे गॅदर चांगल्या प्रकारे केला नीतूनं. धाव मिळाली. सिंगल 11 धाबा खर्च केल्या. इथे मात्र नीतूने धावफलक 36. दाखल झालेत प्रकाश गव्हाणे आमच्यासोबत जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून नेटची सुविधा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे थोडासा वेळ द्या, देव्या डीजे मास्टरला एक संधी, ऐकू एक चांगलं संगीत.
त्याच्या मागून अपील ते करतात, परंतु पंच सहमत नव्हते. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न फसला. धाव येथे मिळणार नाही आहे आणि टीमची टोटल आता पूर्णपणे स्थिरावली आहे. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 11 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 21 धावांची गरज. डीके इथे देखील पुन्हा एकदा अपील होती आहे. यावेळेस देखील पंच सहमत नाही आहेत. त्यांच्या मागे फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान बॅटकटचा इशारा आय थिंक पंच करतात आणि दरम्यान एक सिंगल इथे देखील मिळणार आहे. 2 बॉलवरती एक धाव खर्च करत असताना गोलंदाज डीकेला तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 घेऊन तो दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये 25 धावा, भरपूर काही सांगून गेल्या. कुशलवरती आक्रमण चढवलं बाळी बागरेनं. तिथे धावा 25, थोडीशी बागडी गोलंदाजी. गोपणीसारखी बॅट फिरवली आहे क्षेत्ररक्षक कौशल. त्याचा इथे मात्र प्रयत्न अपुरे पडले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. 4 धावा. थांबायचं. चेंडू मिळालाय त्यामुळे थोडं थांबा. चला नवीन चेंडू घ्या, जाऊ द्या. तो चेंडू आय थिंक हरवलाय. चला जो चेंडू येतो त्यासोबत खेळ चालू करा. एवढा वेळ आपण रिदम तोडू शकत नाही होत. चौकार आले. धावफलक 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल या बॅच मध्ये 157 धावांचं. अजूनही 16 धावांची गरज. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 16ची गरज. 9 चेंडू 16 धावांची गरज. बाली भागरे जो सलामीला दाखल झालाय त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय खरं तर धावांचा वनवा त्याने पेटवला या बॅच मध्ये. इथे देखील मोठा फटका खेचलाय, जरूर फटका फसलाय. कुशल गुरव जज करतोय. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय. परतावा लागेल माघारी बाली भागरेला. फलंदाज बाद.
नवीन खेळाडू दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये शहापूरचा बंडर बॉय आणि अर्जुन बांगरला तुम्ही पाहता जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या मॅच मध्ये समीकरण आता उरलाय. येणारे 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 16 धाब्याची गरज. यावेळेस देखील स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल एक मध्ये दुसऱ्या प्रयत्न चालू 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. भरपूर वेगानं या 2 धाबा इथे एक पडला जातात. टीमची टोटल 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धाबाची गरज. प्रत्येक बॉलवरती इथे मात्र 2 धाबा एक पटाबाद लागतील या मॅच मध्ये, कारण समीकरण येऊन ठेपलाय. 7 बॉल मध्ये 14 धाबांची गरज. शेवटचा बॉल आता भरपूर महत्वाचा दोन्ही टीम्ससाठी. कशा प्रकारची कामगिरी होईल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल या शेवटच्या बॉलवरती. इथे देखील खोदून काढला. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळाल्या. शेवटच्या 6 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. जिंकण्याकरिता 12 धाबांची गरज असणार, कारण 43 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्यानंतर असं वाटलं होतं समीकरण भरपूर वेगाने पुढे सरकेल, परंतु असं नाही आहे. कारण नितेश ट्रेडर्स शिवशक्ती काढाव संघ देखील एक मोठा संघ आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 12 धाब्याची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न. 6 चेंडू 12 धाब्याची गरज असताना पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. अनुभव बाटने घेतलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 चेंडू मध्ये 12 धाब्याची गरज असताना समीकरण आता येऊन ठेपलंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 49. 49 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 8 धाबाची गरज. समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल भरपूर वेगाने पुढे सरकतीये. गुरदास तयार. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा आणि झेल तिथे स्वीकारलाय. काय झेल स्वीकारलाय. आजच्या दिवसातील सर्वात उत्तम झेल तुम्हाला पाहायला मिळेल. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये धावत पळत तो झेल स्वीकारला. जर झेल सुटला असता तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील जाऊ शकला असता. थोडीशी दुखापत जाणवते, पण तो आज कडाव गावासाठी, गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विशालला तुम्ही पाहता. विशाल पोखरकरने हा झेल टिपलाय आणि आता अखेर परतावा लागेल रोशनला माघारी. परंतु बा माझ्या पुढं
अंकरला तुम्ही पाहता जो मात्र नॉस्टॅक एंड वरती उभा आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आता या मॅच मध्ये 8 धाबाची गरज. सामना जाणार कोणत्या बाजूला? सामना जाणार कर्जतला की सामना जाणार शहापूरला? याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कळणार, कारण दोन्ही संघ मध्ये चरपदे प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आज इथून मात्र एक सामना जिंकून दोन्ही संघ पुढे सरकलेत. एका बाजूला विरतन संघाला परास्त करून बोरशेती संघ पुढे सरकलाय, तर दुसऱ्या बाजूला म्हात्रेपाडा संघाला परास्त करत असताना कडाव संघ पुढे सरकलाय. बॅटची कडा फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. अजून एक झेल इथे टिपलाय दादू भागरे, त्याला देखील आता आल्या पावली मैदान सोडावा लागेल. अजून एक धक्का, फर्नस बाद. ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे आता 2 बॉलमध्ये 8 धाबाची गरज. पहिल्या षटकामध्ये 25 धाबा खर्च केल्या होत्या. यावेळेस कुशल गुरवने असं वाटलं होतं हा सामना इथून मात्र पुन्हापणे खुला झालाय की काय, परंतु असं नाहीये. हा इतिहास आहे बदलापुराचं जुनं नातं आहे कडाव संघासोबत. कारण तुम्ही पाहिला असाल जगन्नाथ स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाबाची गरज असताना याच कडाव संघानं खरं तर ती 1 धाव रोखली होती नीतू माळीनं, आणि सध्याच्या घडीला 6 चेंडूमध्ये 12 रोखायच्यात. अशा परिस्थितीमध्ये एक चौकार जरूर आलाय, परंतु बैदरच्या आतमध्ये काय कमबॅक केलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धाबाची गरज या मॅच मध्ये. विक्रांतला तुम्ही पाहता जो गोलंदाजी करतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला म्हणावे लागेल. खास करून मी कौतुक करेन नीतू माळीचं, ज्याने षटक क्रमांक 2 हाताळलं. त्याने 11 धाबा खर्च केल्या. डीकेनं 3रे षटक हाताळलं, त्याने 9 धाबा खर्च केला, एक फरक बाद केला. म्हणजे धावसंख्येचा जो आलेख होता तो आलेख पूर्णपणे खालवलाय, आणि आता जी पकड होती ती मजबूत आणि घट्ट केली आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडाव संघानं, आणि आतापर्यंत आपण पाहिलं या स्पर्धेची 3री विकेट हॅट्रिक संपादित करत असताना टीम कडाव संघ काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. या मॅच मध्ये बोरशेती संघाला जिंकायचे जरूर, परंतु कडाव संघाला हार नाहीये मंजूर. आज अभि देवगरे का बॅटिंग केली आहे. संघाचा संघनायक सेनापती जो मात्र मैदानाच्या आतमध्ये मोक्याच्या निर्णायक क्षणी गेला, आणि 10 चेंडूमध्ये 30 धाबा आपण अभि देवगरेच्या बॅटमधून पाहिल्यात. आज सकाळच्या सत्रामध्ये कर्जतवरून आम्ही इथपर्यंत आलोत, आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना काय गोलंदाजी काय फलंदाजी कडाव टीमने केली आहे. आतापर्यंत चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मीत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यावेळेस तुम्ही पाहताय जबरदस्त 7व्या क्रमांकावरती मीत दाखल झालाय. या मॅच मध्ये 1 चेंडूमध्ये 8 धाबाची गरज. 1 चेंडूमध्ये 8 धाबा होताना आम्ही पाहिलेत जगदीशदादा स्मृती चषक मानकरीची स्पर्धा. खरं तर मोठी देसाई विपक्ष सुरई अशी मॅच आम्ही पाहिली होती. त्यावेळेस त्या 8 धाबा देखील तिथे चेस झाल्या होत्या. इथे फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हा षटकार होतोय, परंतु 2 धाबांपासून हा सामना गमावा लागलाय टीम विधी 11 बोरशेती संघाला. सामना जिंकलाय टीम नितेश ट्रेडर्स मंगेश पवाळी यांच्या माध्यमातून बांधलेला हा कडाव संघ शिवशक्ती कडाव संघ विजय झालाय. शिवशक्ती कडाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम बेस्ट ऑफ बोरशेती तुम्ही देखील चांगलं खेळलात. चुकलं कुठे यावरती लक्ष द्या. पुढील वाटचालीस टीम विधी 11 बोरशेती संघाला आपण देतोय शुभेच्छा.